कालपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर जो आहे तो संपूर्णपणे ओसरलेला आहे। मी या रामकुंड भागामध्ये आहे। अनेक जे मंदिरं होते ते पाण्याखाली गेलेले होते। अगदी 2 दिवसांपासून गंगापूर धरणातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात येत होता, पण कालपासून पाऊस थांबल्याने हा विसर्ग खूप कमी करण्यात आलेला आहे। आज अगदी 900 क्युसेस जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदापात्रात करण्यात आलेला आहे। आपण हे दृश्यांमध्ये बघू शकतो। दुतोंड्या मारुती हा संपूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला होता, पण आता जे दुतोंड्या मारुती जे आहे ते पाण्याबाहेर आल्याचं दृश्य आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतोय। अनेक जे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेलेले होते। नाशिक जिल्ह्यातील गंगापूरसह अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता आणि म्हणूनच गोदावरी, कादवा, दारणा या ज्या 3 प्रमुख नद्या आहेत नाशिक जिल्ह्यामधले हे सगळे दुथडी भरून वाहत होते। पण कालपासून पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे एक मोठा दिलासा म्हणता येईल, कारण नाशिक जिल्ह्यातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी जायकवाडीच्या दिशेने जात होता। जायकवाडीमधून देखील खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग खाली म्हणजे गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला होता। त्यामुळे नाशिक जिल्ह्यात पाऊस थांबलेले नाशिकसह मराठवाड्याला देखील एक मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। या संपूर्णपणे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचं मात्र खूप मोठा नुकसान झालेलं आहे। या सगळ्या गोष्टींचा पंचनामा करण्याचं काम आता प्रशासनाने हाती घेतलेलं आहे, पण कालपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस थांबल्याने एक मोठा दिलासा मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।